हरिभक्ती चांगले कर्म करा ते आपल्या बरोबर येणार आहे. बरं, चांगले कर्म आपल्या बरोबर येणार आहे. 4 मित्र होते बरं का, 4 सोबत राहायचे महाराज. लहानपणापासून काका सोबतच आहे, बालपणापासून सोबत होते. तर महाराज आता वय झालं भरपूर, वृद्ध झालेले आहे, तिथपर्यंत सोबत आहे. पण त्याच्यातला एक आजारी पडला, धरणीला पडलेला आहे. त्याला वाटलं आता काही आपण जगत नाही, आता काही आपण जगत नाही, आपण आता जाणार. त्याने त्या 3 बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलं. ते आले, बसले महाराज बाजूला. त्यांनी सांगितलं, जो पडलेला आहे त्याने सांगितलं, मित्रांनो मला जसं कळतं तसं आपण चौघे सोबत आहे. ते म्हणले हो आपण चौघे सोबत आहे, पण आता मी मरणार आहे, कसं वाटतं तुम्हाला? हो म्हणजे आता कळायलाच लागलं, तुझं आयुष्य भरलेलं आहे बाबा, तू मरशीलच आता. मग माझं एक म्हणणं आहे, आता मला एकट्याला नका मरू देऊ तुम्ही, ऐकताय ना? माझ्या बरोबर तुम्हाला सुद्धा यावं लागेल. त्या 3 मित्राला म्हणलं हा एक की माझ्या बरोबर तुम्हाला यावं लागेल. त्याच्यात पहिला उशाजवळ बसलेला म्हणलं, हे बघ मित्रा मी येतो बरं का, पण मी दवाखान्यापर्यंत येईल, दवाखान्यापर्यंत मी येतो, तिथून पुढे नाही येणार. त्याच्या पुढचा म्हणला, जर दवाखान्यात जाऊ नये तू वाचला नाही तर मी स्मशानापर्यंत येतो. एक म्हणला मी दवाखान्यापर्यंत येतो, दुसरा म्हणला मी स्मशानापर्यंत येतो, पण तिसरा शिल्लक राहिलेला म्हणला तू काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर पुढे येतो. तिसरा म्हणला मी येतो तुझ्या बरोबर. ऐका, 3 मित्र कोणते शिल्लक आहे? पहिला आहे आपण कमवलेला पैसा, ऐकताय ना? आपण कमवलेला पैसा कुठपर्यंत येतो? दवाखान्यापर्यंत. दुसरा आहे आपले नातलग परिवारातले माणसं कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत. पण तिसरं आपण केलेलं कर्म, ते जीवनभर आपण केलेलं कर्म आहे ना, ते आपल्या बरोबर पुढे सुद्धा येत असतं. म्हणून ते करत असताना महाराज विचारपूर्वक केलं पाहिजे. विठ्ठल